नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या मुलांसाठी एक स्टोरी घेऊन आले आहे। तुम्हाला माहितच असेल स्टोरी ऐकण्याचे खूप सारे फायदे आहेत मुलांसाठी। स्टोरी ऐकल्याने त्यांची मेमरी शार्प होत असते, त्याचप्रमाणे त्यांची लँग्वेज स्किल जी आहे ती सुद्धा इम्प्रूव्ह होत असते, त्यांची कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह होत असते, नवनवीन शब्द ते स्टोरी मार्फत शिकत असतात। त्याचप्रमाणे स्टोरी ऐकल्याने त्यांची क्युरिओसिटी आहे ती सुद्धा वाढत असते, इमॅजिनेशन वाढत असतं, त्या सेंटेन्स स्ट्रक्चर, नवनवीन शब्द, वोकॅब्युलरी एक्सपांड होत असते। तर असे अनेक फायदे हे स्टोरी ऐकल्याने होत असतात। म्हणून मी सुभानीला रोज बेड टाइम स्टोरी सांगत असते, म्हणजे झोपण्याआधी तिला एक स्टोरी तरी रीड करून दाखवतच असते। आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी ते करायला हवं। त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे, पालकांसाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा, की स्टोरी कशी ऐकावी मुलांना, जेणेकरून आपण जेव्हा त्यांना स्टोरी ऐकवत असतो तेव्हा त्यांना बोर न फील होता, ती इंटरेस्टिंग वाटली पाहिजे। अशा पद्धतीने आपण जर त्यांना स्टोरी सांगत गेलो तर मुलांना शिकायलाही मजा येते, स्टोरी ऐकायलाही अजून त्यांना इंटरेस्ट वाढत असतो आणि न कंटाळता मुलं पूर्ण स्टोरी ऐकत असतात। चला तर मग स्टार्ट करूया। सुहानी, यू वॉन्ट टू लिसन स्टोरी? Yes, Mama. You like stories? Yes. Good. So, story name is The Loyal Mongoose. A farmer couple had a pet mongoose. एका शेतकरी जोडप्याकडे त्यांनी मंगूस पाळलेला होता, पाळीव मंगूस होता। ओके, आपण काय पाळतो? कॅट, डॉग, तसं त्यांनी काय पाळलेला होता? Mongoose. गुड. हु इज अ फार्मर इन अवर फॅमिली? My grandfather, माझे आजोबा. One day, the farmer and his wife had to go urgently out of the house for work. एकदा काय झालं, त्यांना दोघांना, नवऱ्याला पण आणि बायकोला पण, काहीतरी अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागलं। And so they left the mongoose with their infant. मग त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे इन्फनंट म्हणजे काय, लहान बेबी होता त्यांना एक, तर त्या बेबीला त्यांना मंगूस जवळ सोडावं लागलं। का? की त्यांना बाहेर जायचं होतं। बिकॉज दे वॉन्ट टू गो आउट, राईट? अश्युअर्ड दॅट ही वुड गार्ड व्हाईल दे वर गॉन. त्यांना खात्री होती की आपण जर बाहेर गेलो तर आपल्या बाळाला मंगूस सांभाळेल। ओके. Then what happened? Then while they were gone, a snake stealthily entered the house. त्यांच्या घरात चोरून एक साप घुसला, साप त्यांच्या घरात आत आला। Then a snake stealthily entered the house towards the cradle to attack the infant. बाळ आहे ना पाळण्यात झोपलं होतं, पाळण्याला काय म्हणतात? क्रॅडल। अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, जे नवीन शब्द आले त्यांचा मीनिंग पण त्यांना एक्सप्लेन करायचा आहे। याच्यात आपलाही फायदा होतो, आपल्यालाही नवीन शब्द माहिती पडतात आणि आपल्या मुलांनाही ते आपण सांगू शकतो। तर क्रॅडल म्हणजे काय? पाळणा, लहान बाळ झोपतं ना त्याच्यामध्ये। तर साप कुठं जात होता? क्रॅडलकडे, बाळाला चावायला। Then the smart mongoose fought with snake and killed him. मग मंगूसचं लक्ष गेलं ना सापाकडे, की अरे हा तर आपल्या बाळाला चावायला जाते। मग त्याने ना सापासोबत काय केली? फायटिंग केली आणि सापाला काय केलं? मारून टाकलं। Then the smart mongoose fought and killed the snake in order to protect the baby. बेबीला काय केलं त्याने? प्रोटेक्ट केलं सापाला मारून। ओके. When the farmer's wife returned home, जेव्हा ती बाई घरी आली, कोण? Farmer's wife. When the farmer's wife returned home, she was shocked to be greeted by blood stains on the mongoose mouth and teeth. जेव्हा ती बाई घरी आली तेव्हा तिला मंगूसच्या तोंडावरती, फेसवरती, दातांवरती काय दिसलं? ब्लड दिसलं आणि ती एकदम असं शॉक्ड होऊन गेली। अरे व्हॉट हॅपन, याच्या अंगावर कुठून ब्लड आलं? असं तो मंगूस एकदम एक्साइटमेंट मध्ये तिची बाहेर वाट बघत होता। का? कारण त्याने सापाला मारलं होतं आणि बेबीला सेव्ह केलं होतं ना सापापासून। त्याला काय वाटलं की मी आता सापाला मारलं, बेबीला सेव्ह केलं तर मला माझे जे पॅरेंट्स आहेत ते काय करतील? मला प्रेस करतील माझी खूप। अरे वा, किती स्मार्ट आहे मंगूस, असं म्हणून तो एक्साइटमेंट मध्ये वाट बघत होता बाहेर। पण ती एकदम शॉक्ड होऊन गेली त्याला बघून।
शी लॉस्ट हर टेम्पर अँड शाउटेड. मग तिला एकदम राग आला, तिला असं वाटलं की याने का माझ्या बेबीला मारलं असं, आणि ती जोरात ओरडली, शाउटेड, यू किल्ड माय बेबी, तू माझ्या बाळाला मारून टाकलं असं. काय बोलली ती? यू किल माय बेबी. In her anger, she lost all control and killed the loyal mongoose. मग तिला एकदम राग आला की याने माझ्या बाळाला मारून टाकलं. मग तिने रागामध्ये काय केलं? मंगूसला मारलं आणि त्याला जोरात मारून त्याला मारून टाकलं. मग त्याच्यानंतर ती घरात आली. When she entered her house, घरात आत जेव्हा आली, she saw the baby alive. तिने काय बघितलं? बेबीला. अँड द डेड स्नेक बिसाइड हिम. आणि मेलेला साप होता तो बाळाच्या बाजूला पडलेला होता. त्याला कोणी मारलं होतं? मंगूसने. देन शी रिअलाइज व्हॉट हॅपन अँड रिग्रेटेड हर ॲक्शन्स. मग तिला अच्छा लक्षात आलं, अरे मंगूसने तर सापाला मारलंय आणि माझ्या बाळाला सेव्ह केलंय. पण तिने काय केलं? मंगूसला तर मारून टाकलं. मग तिला काय झाला? पश्चाताप झाला. असं का तिला पश्चाताप झाला? बिकॉज शी किल्ड द मंगूस. मंगूस वॉज रॉंग. नो. मंगूसची काही चूक नव्हती, तरी तिने त्या रागामध्ये काय केलं? त्याला मारलं न बघता. घरात आत जाऊन चेक पण नाही केलं की बाळ व्यवस्थित आहे का, काय झालंय, व्यवस्थित बघितलं का तिने? नाही. मग तिने फक्त रक्त बघून त्याला मारून टाकलं. गुड. मग या स्टोरीमधून आपण काय शिकलो? थिंक बिफोर यू ऍक्ट. म्हणजे काय? आपण काही करण्या पहिले काय करायला पाहिजे? थिंक करायला पाहिजे. बरोबर? काय झालंय काय नाही ते बघायला हवं ना. रॉंग, राईट, यू नीड टू चेक, राईट? सो अशा प्रकारे आपण आजची स्टोरी ऐकली आहे. सुहानीलाही खूप मजा आली. आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. स्टोरींमधून मुलांना एक चांगला मोरल, एक चांगला गुण शिकायला भेटतो. म्हणून आपण मुलांना रोज एक तरी स्टोरी ऐकवलीच पाहिजे. सो आय होप तुम्हाला सुद्धा स्टोरी ऐकताना मजा आली असेल. जर तुम्हाला अजून असेच नवनवीन स्टोरींचे व्हिडिओज हवे असतील तर तसं आम्हाला तुम्ही कॉमेंट करू शकता की मॅडम तुम्ही अजून असे स्टोरी वाचवून दाखवा. तुम्हाला कशी वाटली स्टोरी ते सगळं तुम्ही तुमचं मत आम्हाला कॉमेंटद्वारा कळवू शकता. हो की नाही? हो. मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ आणि आजची स्टोरी आवडली असेल तर कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. से थँक्यू. थँक्यू सो